माझे लग्न होऊन थोडे दिवस झाले होते. माझी बायको पायऱ्यांवरती पडल्यामुळे तिला अपंगत्व आले होते. मी तिला कंटाळलो होतो आणि मला आता दुसरं मुलीबरोबर लग्नसुद्धा करायचं होतं. म्हणून मी माझ्या बायकोला माझ्या रस्त्यामधून हटवण्यासाठी मी तिला टेरेसवरती घेऊन गेलो. कारण मला माहीत होतं ती हलूही शकणार नाही आणि ती काही बोलूही शकणार नाही आणि तिला कोणी शोधणारही नाही. मी तिला सोडून टेरेसवरती मरणाच्या दारात परत निघून चाललो होतो. तेव्हा अचानक माझी बायको ही एका गरिबाची एकुलती एक मुलगी होती. तिच्या पाठीपुढे कोणीच नव्हतं. माझी बायको दिसायला खूप देखणी होती, खूप सुंदरही होती. तिचे लांब सडक केस, काळेभर डोळे, जशी ती रूपाची राणी होती. तिला कोणत्याच प्रकारे मी लग्नाला नकार देऊ शकलो नाही. आता माझं लग्न ठरलं होतं. मला ती खूप आवडायची. माझा स्वतःचा व्यवसाय होता. मी तो करण्यासाठी सकाळी लवकरच जात होतो. पण जसं बायको घरामध्ये आल्यापासनं माझ्या अंगामध्ये आळसच भरला. माझ्या घरामध्येही मी एकटाच होतो. माझ्याही पाठी कोणीच नव्हतं. माझी आई नुकतीच वारली होती. तिला हृदयविकाराचा झटका आला होता. असं म्हणायला आता माझं या जगामध्ये कोणीच राहिलं नव्हतं. म्हणूनच माझ्या नातेवाईकांनी माझं लग्न करण्याची घाई केली आणि माझं लग्न घाईघाईने केलं. कारण मला कोणीतरी जेवण बनवून द्यायला घरामध्ये एखादी बाई माणूस असायला हवी. म्हणूनच माझ्या मामा मावशींनी माझ्या लग्नाची खूपच घाई केली होती. मला नुकतंच 25वं वर्ष लागलं होतं. माझ्या आईला वारून 1च वर्ष झालं होतं. माझ्या आईची आठवण मला सतत येत असायची. पण काय करणार आहे, ती पुन्हा येऊ शकत नाही. आता माझं लग्न झालं होतं. माझी कोणतीच आठ नव्हती. फक्त माझ्या बायकोने माझ्यासाठी छान असा स्वयंपाक करावा आणि घर व्यवस्थित सांभाळावा, एवढीच माझी अपेक्षा होती. आता मी रोज दुकानावरती लेट जाऊ लागलो होतो. माहिती नाही का, पण माझ्या अंगामध्ये खूपच आळस भरला होता. मी एकटा असतानाही मी लवकर उठून माझं स्वतःचं जेवणसुद्धा बनवत होतो. सगळं घरातलं काम करून 9 वाजता मी दुकानावरती जात होतो. पण आता जशी माझी बायको रेश्मा आली आहे तेव्हापासून दुकानावरती 11:30ला सुद्धा जात नव्हतो. माझी बायको 7ला उठून सगळं काही बनवत होती. माझ्यासाठी नाश्ता जेवण हे सुद्धा बनवलेलं असायचं. मला आता घरातलं कोणतंही काम करावं लागत नाही. तरीही मी दुकानावरती वेळेवरती जात नव्हतो. माझ्या मदतीला आता माझी बायको आली होती. त्याच्यामुळे मी अवसवलो होतो. आळस हा माणसाचा शत्रू आहे हे मी विसरूनच गेलो होतो. आता दिवसेंदिवस मी लेटच चाललो होतो. आता 11:30 वाजता नंतर 12 वाजलेला सुद्धा दुकानामध्ये जात नव्हतो. दुकानामध्ये एक नोकर ठेवला होता. त्याच्या भरोशावरती आता दुकान चाललं होतं. कधी कधी दुपारी सुद्धा मी जात नव्हतो. आता माझं दुकान हे लॉसमध्ये चाललं होतं. मी पूर्ण बर्बाद झालो होतो असंच बोलता येईल. कारण मला त्या दुकानातून कोणताच फायदा होत नव्हता. कारण जो माल होत आहे तो रोज विकत होता. पण जो नोकर होता तो मला कोणत्याच रोजच्या रोज हिसाबसुद्धा देत नव्हता. दुसऱ्याच्या भरोशावरती आता माझा बिझनेस कसा होणार? आणि माझं ते चाललं होतं नोकर आहे म्हणून मी आता लेटपर्यंत सुद्धा दुकानात जात नव्हतो. माझी बायको ही चिडचिड करू लागली होती. दुकानात जा, काम करा, सारखी सारखी आमची भांडणं होत असायची. आता मला तिची चिडचिड येऊ लागली होती. रागही येत होता. कारण ती मला नुसती दुकानात जा, लवकर उठा असं बोलत असायची. मी म्हणायचो, तो आहे ना काम करायला, मी उठेल आणि जाईन माझ्या कामाला, तू तुझं काम करून घे. ती म्हणायची, नोकराच्या भरोशावरती किती दिवस तुम्ही असं दुकान सोडणार आहात? पण तो काही मी ऐकतच नव्हतो. तिचं एक दिवशी कपडे धुवून झाले आणि ती कपडे सुकायला छतावरती गेली होती. माझी बायको प्रेग्नेंट होती आणि त्या अवस्थेमध्ये पायऱ्यावरून ती खाली पडली. त्या नाजूक अवस्थेमध्ये तिला मुक्का मार लागला. त्या अवस्थेमध्ये तिला दवाखान्यामध्ये घेऊन गेलो. डॉक्टरांनी सांगितलं, तुमचं बाळ या दुनियामध्ये राहिलं नाही. ते ऐकून माझं कानं बंद झाले होते. माझ्या बायकोचा आकांत पाहून मी आता पूर्ण खचून गेलो होतो. माझी बायको रडून रडून वेडी झाली होती. कारण माझ्या बायकोचे थोडे दिवस राहिले होते डिलिव्हरी व्हायला. असं काही झालं. डॉक्टर म्हणाले, तुमच्या बाळाला आम्ही वाचवू शकलो नाही, पण तुमची बायको व्यवस्थित आहे. मी माझ्या बायकोला लवकरच बघायला गेलो.
ती मला विचारू लागली, आपल्या बाळाला कुठे ठेवलं आहे? तेव्हा मी तिला म्हणालो, डॉक्टरांनी त्याला काचेच्या पेटीमध्ये ठेवलं आहे. ती म्हणाली, ठीक आहे, पण खरं सांगू ते बाळ या दुनियात राहिलं नव्हतं. तिला दवाखान्यातून घरी आणण्याची वेळ झाली होती. एकदा सुद्धा माझ्या बायकोने बाळाला बघितलं नव्हतं. ती म्हणू लागली, मला बाळाला दाखवा ना, मला बाळाला बघायचं आहे. डॉक्टरांनी एकदा सुद्धा माझ्याजवळ बाळाला आणलं नाही. मी खूप रडत होतो. ती बोलत होती, माझ्या बाळाला मला बघायचं आहे. हळू आवाजात मी माझ्या बायकोला म्हणालो, आपलं बाळ या जगदुनियामध्ये नाही. हे ऐकल्यानंतर माझ्या बायकोची ऐकण्याची क्षमता आणि बोलण्याची क्षमता दोन्हीही बंद झाल्या होत्या, कारण ती खूप मोठ्याने रडू लागली होती. जेव्हा मी तिला घरी नेले, जेव्हा ती एकही शब्द कोणाशी काही बोलली नाही. जिन्यावरून खाली पडल्यामुळे तिला अपंगत्व आलं होतं. ती चालूही शकत नव्हती, तिला बोलताही येत नव्हतं आणि आता तिला चालताही येत नव्हतं. मी सगळं घरातलं काम आता पुन्हा करू लागलो होतो. सगळं काम आवरून पुन्हा आता मला दुकानावरती सुद्धा जावं लागत होतं. माझं दुकानावरती आता मला लक्ष देणं खूपच महत्त्वाचं होतं. सगळा खर्च आता माझा वाढला होता. माझ्या बायकोला 2 दिवसानंतर लगेच दवाखान्यामध्ये न्यावं लागत होतं. माझी बायको खूप गंभीरपणे आजारी झाली होती. तिच्या मनावरती खूप मोठा आघात झाला होता. माझं मेडिकलचं शॉप होतं. मेडिकलचं पण गावाकडे 10 वाजेपर्यंत सगळे बंद होत होतं. मी शहरामध्येच राहत होतो, पण आमच्या इथे 9-10 वाजेपर्यंत सगळी दुकानं बंद होईल. एके दिवशी एक महिला दवाखान्यामधून औषधं घ्यायला माझ्या मेडिकलमध्ये आली. तिचे नखरे आणि तिचे हावभाव वेगळे दिसत होते. ती खूपच हातवारे करून ती औषधं पाहिजे सांगू लागली होती. मला काही डिस्काउंट द्या ना, मी तुमच्याकडे खूपच दिवसापासून औषधं घेते, तेव्हा तुम्ही मला जास्तीत जास्त डिस्काउंट द्या. मी म्हणालो, तुम्हाला मी 20% इतका डिस्काउंट देऊ शकतो, याच्यावरती मी जास्त देऊ शकत नाही. ती म्हणाली, माझी खूप मोठ्या हॉस्पिटलमध्ये खूपच ओळख आहे, तुम्हाला त्या डॉक्टरांशी बोलणं करून देते, म्हणजे तुमचं आणि त्यांची ओळख झाल्यानंतर त्यांचे पेशंटसुद्धा तुमच्याकडे औषधं घ्यायला येतील. मला बऱ्यापैकी डिस्काउंट द्या ना, तुम्ही देऊ शकत नाही का? तिने बोलण्यामध्ये अर्धा तास घालवला होता. मला घरी जायला सुद्धा खूपच उशीर झाला होता. माझी बायको जिथे मी ठेवून येत होतो त्या ठिकाणीच असायची. मला तिचं सगळं काम करावं लागत होतं. तिच्याजवळ मला पाणी ठेवावं लागत होतं. तिची मला साफसफाईसुद्धा मलाच करावं लागत होती. तिला अंघोळसुद्धा मीच घालत होतो. असं वाटत होतं की पहिल्यापेक्षाही आता मला जास्तच काम करावं लागत आहे. मी एकटा होतो त्यावेळेलासुद्धा मला एवढं काम करावं लागत नव्हतं. पण आता माझ्यावरती कामाचा भरमसाठ लोड आला आहे. नोकरही दुकानावरती चोरी करायचे. मी त्यांच्यावरतीही जास्त आता भरोसा करत नव्हतो. मी त्याला काढून टाकण्याचा विचार करू लागलो होतो. दवाखान्याचा खर्च, नोकरही खूप चोरी करायचे. काहीच मला कळत नव्हतं. मेडिकलचाही फायदा होत नव्हता. हे विचार करता करता बायकोकडे लक्ष देऊ की मेडिकलकडे लक्ष देऊ, मी आता दुविधेमध्येच पडलो होतो. आता मी काय करू काहीच कळत नव्हतं. बायकोची खूप चांगल्या प्रकारे मी काळजी घेत होतो. बायकोला कोणत्याच गोष्टीची मी कमी करत नव्हतो, कारण माझा बायकोवरती खूप जीव होता. आता ती मुलगी रोज माझ्या मेडिकलमध्ये येऊ लागली होती. मी दिसायला खूप छान होतो. माझ्यामध्ये कोणत्याच प्रकारची कमतरता नव्हती. थोडासा सावळा होतो, पण नाकी डोळे खूपच सुंदर होतो. ती मुलगी बघत असं वाटत होतं, माझ्या प्रेमातच पडली आहे. एके दिवशी मेडिकलमध्ये कोणीच नव्हतं. मी एकटाच काम करत होतो. कस्टमरही नव्हते की ती याचा मोका पाहून मेडिकलमध्ये आली आणि मला म्हणाली, तुम्हाला मी एक प्रपोजल देते. तुम्हाला तो आवडला तर नक्कीच हो म्हणा. मला वाटलं काहीतरी माझ्या कामाचं असेल. तिच्या आधीचेच डॉक्टरांबरोबर खूप मोठी ओळख आहे. मी म्हणालो, ठीक आहे मॅडम, काय आहे प्रपोजल सांगा ना. तेव्हा ती म्हणाली, तुम्ही दिसायला खूप छान आहात. तुमची हाईट बॉडीसुद्धा खूप सुंदर आहे. तुम्ही तुमचं मुख्या आणि पांगळ्या बायकोबरोबर का राहतात? ती म्हणाली, तुम्ही दिवसभर राबतात, पैसा कमावतात आणि 2 दिवसांनी पुन्हा तिला दवाखान्यामध्ये घेऊन जातात. जेवढा कमवतात तेवढा दवाखान्यामध्ये घालवतात.
त्याचा काय उपयोग आहे? तुम्हाला माहीत आहे का ती किती दिवस जगणार आहे? बरी होते की नाही हे सुद्धा तुम्हाला माहीत नाही. तेव्हा माझ्या डोक्यामध्ये लाईट लागली. माझी बायको खरंच नीट होईल की नाही, आणि ती जर नीट झालीच नाही तर मला आयुष्यभर तिचं काम करावं लागेल, तिच्या पुढापुढे करावे लागेल. कारण तिलाही पाठीपुटी कोणीच नव्हतं. तिच्या आईबापांकडे तिला सोडायला सुद्धा तिचे आईवडील सुद्धा या जगामध्ये नव्हते. त्याच्यामुळे मला तिचा सांभाळ करावा लागणार होता. मला त्या रात्री झोपच आली नाही. मी रात्रभर विचार करत होतो. माझी बायको शांत झोपली होती. तिला कसलंच टेन्शन दिसत नव्हतं, कारण तिला बोलताही येत नव्हतं आणि चालताही येत नव्हतं. तिचा पूर्णपणे माझ्यावरती विश्वास होता. खरं सांगू तर माझ्या मनामध्ये आता काहूळ चाललं होतं. मग हिच्यापासून कशी सुटका मिळवू? मी एका बंगल्यामध्ये राहत होतो. बंगल्याला पहिल्यापासूनच मोठा टेरेस होता. टेरेसला आजूबाजूला किनारसुद्धा नव्हती. बंगल्याचं काम चालू होतं. किनार लावणार होते, पण तेवढ्याच मध्ये आईचा मृत्यू झाला. त्याच्यामुळे ते कामही रखडलं होतं. पण माझी बायको त्याच्यावरती रोज कपडे सुकायला घालायला जायची. सगळं कामावरतीच करायची. मला एवढी त्याची गरज वाटली नाही, म्हणून ते तसंच काम ठेवलं होतं. आता माझ्या डोक्यामध्ये एक प्लॅन आला होता. माझ्या बायकोला ऊन खायला सकाळी घेऊन जायचं आणि तिथे सोडून तिला यायचं. तिला बोलताही येत नाही, चालताही येत नाही. तिची चौकशी कोणी करायला सुद्धा, मला विचारणारं सुद्धा कोणी नाही. मी जसा डोक्यामध्ये प्लॅन तयार केला होता तसंच मी दुसऱ्या दिवशी करत गेलो होतो. सकाळी उठल्यानंतर चाय नाश्ता आंघोळ पांघोळ झाली. मी माझ्या बायकोला म्हणालो, तुला टेरेसवरती जायचंय ऊन खायला? माझी बायको खूप आनंदी झाली, कारण तिला घरात बसून बसून खूप कंटाळा आला होता. बोललेलं सगळं समजत होतं, पण तिला बोलता येत नव्हतं आणि चालताही येत नव्हतं. तिला एका ठिकाणाहून बसून बसून कंटाळा आला होता. खूप खुश दिसत होती. मी तिला व्हीलचेअरवर बसवलं आणि व्हीलचेअर वरती टेरेसवरती घेऊन गेलो. मी तिला म्हणालो, मला काम आहे, तू इथे बस. तिने होकारार्थी नजरेने मान हलवली आणि मी खाली आलो. तशीच मी तयारी केली आणि पुन्हा मेडिकलमध्ये निघून आलो. ती वरती आहे हे मला माहीत होतं, पण मी विसरण्याचं नाटक केलं आणि तसाच तिला सोडून मेडिकलमध्ये गेलो. ती आता रडू लागली होती. उन्हाचे चटके तिच्या अंगाला झोंबू लागले होते. ऊनही आता डोक्यावरती आलं होतं. तिला पाण्याचा ग्लाससुद्धा मी तिला दिला नव्हता. थोडीशी जरा व्हीलचेअर पुढे गेली असती तर माझी बायको ही गच्चीवरून खाली पडली असती. कोणाला काय समजतंय की तिला काय झालं आहे, कशी काय पडली आहे. आणि मी सगळ्यांना सांगितलं असतं. ती टेरेसवरती होती आणि तीच खाली पडली. माझा प्लॅनप्रमाणे मला वाटलं होतं की ते होईल. मी संध्याकाळी खूपच आनंदाने घरी कोणाचा तरी फोन येईल, कोणीतरी मला फोन करेल याची सुद्धा मी वाट बघत होतो. पण मला संध्याकाळपर्यंत कोणाचाच फोन आला नाही. माझी बायको घरामध्ये मस्त चालली होती. तिच्याकडे आधीच एक चावी मी व्हीलचेअरला लावूनच ठेवली होती. माझ्या बायकोला चालताही येत होतं आणि तिला बोलताही येत होतं. हे मला स्वतःलाच माहिती नव्हतं. ती रोज संध्याकाळी स्वतःच्या घरात बसल्या बसल्या व्यायाम करायची. रोज टीव्हीला पाहून योगा करायची. फावल्या वेळेमध्ये तिचा तोंडाचा व्यायामसुद्धा करायची. पण तिला कुठून तरी ऐकायला आलं होतं की माझं एका मुलीवरती प्रेम आहे, म्हणून ती माझी परीक्षा घेण्यासाठी कोणतंही काम स्वतःहून करत नव्हती. माझ्यासुद्धा लवकर लक्षात आलं नाही की तिला एकच तांब्या भरून ठेवायचो, पण तो तांब्या मी येऊपर्यंत तसाच भरलेला असायचा. मग ती दिवसभर काय पित असेल? जेवणाचं ताट फक्त संपायचं असायचं. तिचा बेडही साफ असायचा. तर ती वेळही संध्याकाळी साफ असायचा आणि मी आल्यानंतर ती काहीच चालत नव्हती आणि बोलतही नव्हती. याचं ते नाटक करत होती. मला आता स्वतःचा राग येऊ लागला होता. माझ्या एवढ्या चांगल्या बायकोला मी मृत्यूच्या दारामध्ये ढकलून दुसऱ्या मुलीच्या पाठी लागलो होतो. माझ्या बायकोनी माझ्या चांगल्या वेळेमध्ये वाईट वेळेमध्ये सोबत होती. मला हे समजायला खूपच वेळ लागला. माझी बायको म्हणाली, तुम्ही मला सोडून द्या. तुम्हाला पाहिजे त्या मुलीबरोबर तुम्ही लग्न करा, पण माझ्या आयुष्याबरोबर तुम्ही खेळू नका.
कारण आपलं लग्न जे झालं ते घाईघाईत झालं होतं. मी तुम्हाला एकदा सुद्धा विचारलं नव्हतं की तुम्हाला मी पसंत आहे का. माझ्या बायकोने माझी चांगलीच अद्दल घडवली होती. माझा आळसपणा माझ्या अंगातून जावं म्हणून तिने हे नाटक केलं होतं. मी रोज वेळेवरती मेडिकलला जावं, रोज वेळेवरती दुकानात जाऊन काम करावं हीच तिची इच्छा होती. मी आधी मेडिकलला सुद्धा गेलो नव्हतो म्हणून तिने मला सरळ सुतावाने केलं होतं. कारण लग्न झाल्यानंतर मी खूपच आळशी झालो होतो. वेळेवरती मेडिकलमध्ये सुद्धा जात नव्हतो. माझं मेडिकल आता बुडायला आलं होतं म्हणून तिने मला चांगली शिक्षा दिली होती. ही गोष्ट मी माझ्या मनाने लिहिलेली आहे. तर तिच्या पात्राशी तुमचा साम्य आढळल्यास किंवा मिळाल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. त्याचा कोणाशीही काहीही संबंध नाही. आणि तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करा, शेअर करा. छान छान गोष्टी पाहण्या क्रियांश रिअल स्टोरी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. सगळ्यात पहिली नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ऑलवर सेट करून ठेवा. बाय बाय मित्रांनो, भेटूया पुढच्या